तर गाइस बघू शकता करण भाऊ आपला भाजी मिक्स करतोय आणि आपले बाय पण बघा फुल व्हिडिओ काढतात ते जेवणाचे. त्यांनीच बनवले सर्व, म्हणजे तेच व्हिडिओ काढतात ते. आपले जवळचेच कॅटरेसवाले आहेत, मस्त जेवण बनवतात. तर काय आता बघू शकता भजनचं सर्व सामान आलेलं आहे. स्पीकर वगैरे सगळे इन्स्ट्रुमेंट जे काय लागतात भजनसाठी ते सर्व आलेले आहेत बघू शकता. आणि भंडारा पण झाला आहे, पालखी पण सजवली आहे बघू शकता. मस्त फुलांनी सजवली पालखी. तर गाइस आपले रोनी दादा बाबांचा फोटो सजवतात ते चंदन आणि उदिनी. तर हे गाइस पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर काय आजचा ब्लॉग खूप म्हणजे इंटरेस्टिंग आहे सर्वांसाठी, कारण आज आमचा आहे साईबाबांचा भंडारा, जे आम्ही 9 दिवस पालखीला गेलतो. तर त्याचा आज भंडारा आहे. तर मी दाखवतो तुम्हाला कशी तयारी चालू आहे सर्व, तुम्ही बघा. आणि मस्त खूप मजा येणार आहे, कारण भजन पण लावले, DJ पण आहे आणि प्लस आपला भंडारा तर असतोच. तर भंडाऱ्यामध्ये 5 पक्वान आहे, तुम्हाला दाखवेल मी काय काय आहे. तर चला पुढे भेटूया. आता सध्या आलो मी घरी, सकाळपासून काम करतोय तिकडे. परत चला कपडे घालतो, मग जाऊया तिकडे, मग तुम्हाला दाखवतो कसं काय सर्व. तर चला भेटूया पुढे. तर साईराम बघू शकता आपले भजन मंडळी. अविनाश दादा एक मिनटं थांब. तर सर्व आता आरती झाली आहे सध्या. तर साईराम आता आहे ना जेवणाची तयारी चालू आहे, म्हणजे टेबल वगैरे टाकतात ते. तर यावर्षी अरे आकाशभाई साईराम कुठे पब्लिक कुठे आपली इथे. तर बघू शकता सध्या चालू आहे तयारी. तर यावर्षी म्हणजे रोडावरच जेवण, कारण आतमध्ये भजन मंडळी पण आहे, तर खूप गर्दी आहे बघू शकता आतमध्ये. साईराम साई शुभकारी सुसैवदा अनंत कोटी ब्रह्मांड राजाधिराज योगीराज परब्रह्म साईनाथ महाराज की जय. रूप गगननाथ पाहू द्या मला, रूप गगननाथ पाहू द्या मला, नित्य चरणापाशी राहू द्या मला. रूप गगननाथ पाहू द्या मला, रूप गगननाथ पाहू द्या मला, नित्य चरणापाशी राहू द्या मला. रूप गगननाथ पाहू द्या मला. साईराम जेवणाची सुरुवात पण झाली बघू शकता.
फोन केला फोन केला फोन केला साईबाबा मला फोन स्वप्नात केला फोन केला साईबाबा मला फोन साईराम आता चालू आहे सध्या भंडारा बघू शकता. आणि आपले ओम्या भाऊ पण आलेले, अभिबाय, साईराम, पंकज बाय, साईराम, भूषण बाय. लाभ घ्या, तुम्ही पण घ्या, तुम्ही पण घ्या. चला आम्ही नंतर हो. करण पाटील फोटो निघालू. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. साई बाबा है दयालु सबकी बिगड़ी बनाएंगे चलो शिरडी नगर जाएंगे दुख दर्द सुनाएंगे साई बाबा है दयालु सबकी बिगड़ी बनाएंगे चलो शिरडी नगर जाएंगे दुख दर्द सुनाएंगे साई बाबा है दयालु सबकी बिगड़ी बनाएंगे चलो शिरडी नगर जाएंगे. तर साईराम आता भजन मंडळी चाय वगैरे पिते. देवाबाय साईराम. इरादे रोज बनते हैं बनकर टूट जाते हैं आज मेरे वही आते हैं जिन्हें ख्वाजा बुलाते हैं ख्वाजा गरीब नवाज की जय तस्वीर मोहम्मद तस्वीर मोहम्मद है मुखड़ा मेरे ख्वाजा का मुखड़ा मेरे ख्वाजा का मुखड़ा मेरे
बोलो साई बाबा की साई बाबा की कवाली सोबत जर आपण टाळ्या वाजवल्या तर त्या कवालीला सुद्धा रंग देईल चालेल ना लपके आंखों में वीरों के पीर तो भला को चीर देना भला
नको नको ती आम्हा तुमची BMW ऑडी लई भारी आम्हा प्यारी 11 नंबरची गाडी पदयात्रा करण्यासाठीची परमिशन लागते तो ज्याला बोलवतो त्याचीच घडते तुमच्या नशीबी नाही. परमीठ साईच छातीला श्री साई भक्तवाले हाय साथीला लई भारी आम्हा प्यारी ही 11 नंबरची गाडी पदयात्रा करण्याची परमिशन लागते सुखल तुझं पारी सुखल तुझं पारी रडत धाई धाई ग रडत धाई धाई ग ये ना माझे आई 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 ग ये नामाज आई ग ये नामाज आई ग ये नामाज आई ग. तर साईराम सर्व भजन वगैरे झाले. लास्टचं जे गाणं बोलले खूप रिलेटेड एकदम गाणं होतं ते. अंगावर एकदम काटे आले. बघू शकता तुम्ही ओळखतच असेल यांना. साईराम माझा ब्लॉग शूट होतोय. काय 2 शब्द बोलेल का तुम्ही? काय बोलू तुम्ही खूप चांगलं गाणं गायलं. लास्टला पूर्ण अंगावर काटे आले गाणं ऐकून. काहीतरी 2 शब्द काय बोलू. बोला. काय शेवटचं गाणं चांगलंच आहे रे. सगळ्यात भारी गाणं आहे. बस बाकी काय नाही बोलू शकत. धन्यवाद. साईराम फायनली भजन वगैरे बंद झालंय. आवाज बसले शिटी मारून ओरडून. अरे आपला भाऊ आहे. आपण काय बोलते साकीब बाय? तर शॉर्ट्स आत्ताला होते बघा. चला आता पुढे भेटूया. तुम्हाला सर्वांचं जेवण वगैरे झालंय.
बघू शकता. तर आता भजन मंडळीला पण जेवण द्यायचं आहे आणि आपण सर्व कार्यकर्त्याला पण जेवायचं आहे. चला पुढे भेटूया आता. महाराज की जय. तर सायराम जेवायला बसलोय. बघू शकता डाळ भात भाजी सर्व जेवतात आपले भावा लोक. आता सर्व पॅकअप चालू आहे. पॅकअप. तर सायराम बघू शकतात जेवण वगैरे झालंय सर्वांचं. सर्व मंडळाचे कार्यकर्ते साई भक्त सर्व जेवलेत. तर आता सध्या सर्व काढतात आहे आणि बघू शकता गेट वगैरे पण सर्व काढलं आहे. तर उद्या शाळेत लायटिंग वगैरे काढेल. तर चला ब्लॉग इथंच एंड करतो. मी जास्त बोललो नाही ब्लॉगमध्ये कारण भजन होता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चला कसा वाटला ब्लॉग सांगा कमेंट वगैरे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. ओम साईराम.